अलिबाग तालुक्यातील गेल प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर दिनांक 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांनी प्रकल्पग्रस्तांशी सविस्तर चर्चा केली। CSR निधी स्थानिक पातळीवर वापरावा, 264 जणांना कंत्राटी म्हणून कामावर घ्यावे, तसेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमी करण्यात आलेल्या 600 जणांना पुन्हा कामावर घेण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला। गेलचा असणारा प्रोजेक्ट हा देशाचा प्रकल्प आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये जे प्रकल्प या ठिकाणी योगदान देणार आहेत त्या प्रकल्पांची उभारणी होत असताना स्थानिकांची सुद्धा गळचेपी होऊ नये याच्याकरता आत्ताची ही या ठिकाणी बैठक होती आणि या बैठकीमध्ये साधारणतः 4 प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या 3 प्रमुख मागण्यांविषयी या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली, म्हणण्यापेक्षा सकारात्मक निर्णय या ठिकाणी झाला। परमनंट एम्प्लॉयमेंट देण्याचा जो विषय आहे तो केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या खात्याची असलेलं धोरण या धोरणाशी संलग्न असल्या कारणाने त्याच्यामध्ये राज्यातल्या इतर सर्व नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांची मदत घेऊन तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। आज सन्माननीय जिल्हाध्यक्ष आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेलचे अनेक प्रलंबित असे असलेले प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांच्या विषयांवरती वेगवेगळ्या विषयांवरती आज चर्चा झाली। त्याच्यामध्ये महत्त्वाचे असे 4 विषय होते। ज्या 4 विषयामध्ये पहिला विषय असा होता की गेलचे जे प्रोजेक्ट अफेक्टेड 246 जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांना आत्ता सध्या असलेल्या नोकरीमध्ये तातडीने सामावून घेणं, मग ती कॉन्ट्रॅक्च्युअल नोकरी असेल किंवा त्या संबंधीच्या बाबतीतली त्या ठिकाणी सामावून घेण्याचा विषय असेल, त्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांना येत्या 10 दिवसामध्ये सामावून घेण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला। आंदोलनामध्ये दुसरा एक विषय होता की 600 आतमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल असलेल्या वर्कर्सना या आंदोलनामध्ये सामील झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे गेट पास रद्द करण्यात आले होते। ते गेट पास तातडीने पुनर्जीवित करणं आणि त्यांना कामावर सामावून घेणं याच्या बाबतीतला निर्णय झाला आणि तिथला ESR जो आहे, जो त्या ठिकाणी काम चालू असताना जे काही नुकसान होतं त्याच्या बाबतीतला निधी वापरण्याचा विषय, त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मकरित्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती जे प्रोजेक्ट अफेक्टेड परिसरातली गावं आहेत त्या गावांमध्येच तो निधी वापरला जावा, प्राधान्याने प्रोजेक्ट अफेक्टेड गावामध्ये वापरला जावा याच्यासाठीचा सुद्धा सकारात्मक निर्णय झाला। आणि राहिला निर्णय जो की या सगळ्या प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांना प्राधान्यक्रमाने नोकरीमध्ये परमनंट सामावून घ्यावं, तो सुद्धा विषय अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्याच्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा सकारात्मक निर्णय होऊन त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने सामावून घेणं आणि त्यानंतर उर्वरित भरती करणं असा सुद्धा विषय त्या ठिकाणी चर्चा झाली।